कथा आहे एका राज्याची, पण परिणाम होऊ शकतो संपूर्ण देशावर। ही निवडणूक आहे पश्चिम बंगालची, पण इथे लढाई फक्त सत्तेसाठी नाही तर ओळखीची, सुरक्षेची आणि भविष्यातल्या भारताची आहे। 2026 ची ही निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा वातावरणाचा ताण वाढतो। आरोप, प्रत्यारोप, भाषणं, रोड शोज आणि सर्वात मोठा मुद्दा घुसखोरी। खरंच बांगलादेशातून लोक येतात का मतदानासाठी? खरंच मतदार यादीत छेडछाड होते का? आणि जर होत असेल तर कोण करते आणि का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल मागे, त्या काळात जेव्हा बंगालचं राजकारण बदलायला सुरुवात झाली। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। एकेकाळी डाव्या पक्षाचं मजबूत गड असलेलं पश्चिम बंगाल 2011 मध्ये बदललं आणि एका स्त्रीने स्वतःच्या जोरावर सत्ता मिळवली। त्या होत्या ममता बॅनर्जी, दीदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या। त्याने लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली। गरिबांसाठी योजना, महिलांसाठी सुरक्षा आणि बंगाली ओळख जपण्याचा प्रयत्न। पण सत्ता जितकी मोठी तितकीच विरोधाची ताकदही वाढत गेली आणि हळूहळू एक नवीन प्रतिस्पर्धी तयार झाला, जो फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशात सत्ता गाजवत होता। भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP। सुरुवातीला बंगालमध्ये त्यांची ताकद खूप कमी होती, पण 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी जोरदार एंट्री केली आणि 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी TMCला कडवी टक्कर दिली। जरी ते जिंकू शकले नाही तरी त्यांनी स्पष्ट केलं की आता बंगालमध्ये खरी लढाई सुरू झाली आहे। आता 2026 पुन्हा एकदा निवडणूक, पण यावेळी वातावरण वेगळं आहे, मुद्दे वेगळे आहेत आणि सर्वात मोठा मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षा। कारण BJPचा आरोप आहे की बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते आणि हे लोक इथे येतात, कागदपत्र तयार करतात आणि मतदार बनतात आणि मग निवडणुकीत मतदान करून परत जातात। हा आरोप खूप गंभीर आहे, कारण जर हे खरं असेल तर ती फक्त राज्याची समस्या नाही तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। पण दुसरीकडे TMC आणि ममता बॅनर्जी यांचा दावा आहे की हे सगळं खोटं आहे, ही फक्त भीती पसरवण्याची आणि मतं मिळवण्याची राजकीय चाल आहे। मग खरं काय आहे? सत्य कोणाच्या बाजूला आहे? सीमेवर नजर टाकली तर भारत बांगलादेश सीमा खूप लांब आहे। काही भागात कुंपण आहे तर काही भाग अजूनही उघडा आहे। इथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तैनात आहे, जी दिवस रात्र सीमा सांभाळते। पण तरीही काही ठिकाणी घुसखोरीच्या घटना पूर्वी घडल्या होत्या, हे नाकारता येत नाही। पण प्रश्न आहे, निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि मतदान करतात, याचा ठोस पुरावा आहे का? अधिकृत पातळीवर असा कोणताही मोठा पुरावा समोर आलेला नाही। पण राजकारणात प्रिस्क्रिप्शन म्हणजेच लोकांचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि BJP हा मुद्दा जोरदारपणे मांडत आहे। त्या ठिकाणी एंट्री होते देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांच्या रणनीतीची। ते फक्त प्रचार करत नाहीत तर एक नॅरेटिव्ह तयार करत आहेत। ही निवडणूक फक्त बंगालची नाही तर भारताच्या सुरक्षेची आहे। ते म्हणतात जर घुसखोरी थांबवायची असेल तर बंगालमध्ये बदल आवश्यक आहे। त्यांचे रोड शोज, भाषण, प्रत्येक ठिकाणी एकच संदेश, परिवर्तन। ते 170 सीटचं लक्ष ठेवतात आणि सांगतात की BJP आल्यावर सीमा पूर्णपणे सुरक्षित केली जाईल, घुसखोरी थांबवली जाईल आणि फेक वोटर्स हटवले जातील। पण ममता बॅनर्जी यांची भूमिका वेगळी आहे। त्या म्हणतात हे सगळं बंगालच्या लोकांचा अपमान आहे। त्या सांगतात BJP बंगाली लोकांना बाहेरचे समजते आणि राज्यावर कब्जा करायला पाहते। त्या मायनॉरिटी वोटर्स आणि गरिबी वर्गाला आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। वेलफेअर स्कीम्स, आर्थिक मदत आणि स्थानिक ओळख यावर भर देत आहेत। इथेच खरी लढाई सुरू होते। एकीकडे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा तर दुसरीकडे ओळख आणि हक्काचा मुद्दा। आता प्रश्न आहे, लोक काय म्हणत आहेत? ग्राउंडवर 3 वेगवेगळे विचार दिसतात। काही लोक BJPला सपोर्ट करत आहेत कारण त्यांना वाटतं की ती कायदा आणि सुव्यवस्था सुधारायला हवी, घुसखोरी थांबवायला हवी आणि भ्रष्टाचार कमी व्हायला हवा। तर काही लोक अजूनही ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आहेत, कारण त्यांना वाटतं की त्यांनी काम केलं आहे आणि BJP फक्त धर्माच्या आधारावर राजकारण करत आहे। तर तिसरा वर्ग जो सायलेंट आहे, त्यांना रोजगार हवा आहे, महागाई कमी आहे आणि सुरक्षितता हवी आहे। त्यांच्यासाठी कोण जिंकतो यापेक्षा कोण काम करतो हे महत्त्वाचं आहे। या सगळ्या वातावरणात निवडणूक आयोगाची भूमिका खूप महत्त्वाची होते, कारण निष्पक्ष निवडणूक होणं गरजेचं आहे। त्यामुळे यावेळी सुरक्षा खूप कडक करण्यात आली आहे। केंद्रीय सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणात तैनाती, मतदार यादीची तपासणी आणि प्रत्येक हालचालीवर नजर।
म्हणजेच जर पूर्वी काही गैरप्रकार झाले असतील तर यावेळी ते करणं खूप कठीण आहे. पण तरीही राजकारणात प्रिस्क्रिप्शन खूप पॉवरफुल असतो आणि लोकांच्या मनात जर शंका झाली तर तेच निवडणुकीचा निकाल बदलू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न, BJP जिंकू शकते का? हा सामना खूप क्लोज आहे. BJPने मागील निवडणुकीत मोठी झेप घेतली होती, पण TMC अजूनही मजबूत आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि महिलांमध्ये BJPला जिंकवण्यासाठी मोठा स्विंग लागेल आणि TMCला सत्ता टिकवण्यासाठी आपला बेस मजबूत ठेवावा लागेल. म्हणजेच ही निवडणूक आहे स्ट्रॅटजी वर्सेस इमोशन, नॅरेटिव्ह वर्सेस ग्राउंड रिॲलिटी आणि प्रिस्क्रिप्शन वर्सेस ट्रूथ. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं आहे लोकशाही, कारण शेवटी निर्णय घेणार आहेत बंगालचे लोक. त्यांच्या मताने ठरणार आहे की पुढील 5 वर्ष कोण राज्य करणार. ही कथा अजून संपलेली नाही. अजून मतदान बाकी आहे, अजून निकाल बाकी आहे आणि कदाचित अजून मोठे खुलासे बाकी आहेत. काय खरं आहे, काय खोटं आहे हे कदाचित निकालानंतरही पूर्णपणे समजणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ही निवडणूक इतिहासात नोंदली जाणार आहे. कारण ही फक्त निवडणूक नाही तर एक लढाई आहे, विचारांची, विश्वासाची आणि भविष्यातल्या भारताची. आणि आता सगळ्यांची नजर आहे पश्चिम बंगालकडे, कारण इथला निकाल फक्त एका राज्याचं भविष्य ठरवणार नाही तर देशाच्या राजकारणाची दिशासुद्धा बदलू शकते. तर तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकेल ही लढाई? परिवर्तन की स्थिरता? सुरक्षा की ओळख? उत्तर मिळेल पण योग्य वेळी. तोपर्यंत हे कदा लक्षात ठेवा, कारण पुढचं पान इतिहास लिहिणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.